मस्तपैकी आता उठलोय, नाश्ता वगैरे करून झालेला आहे। नाश्त्याला आम्ही मस्तपैकी पाव, वडा, पोहे असा मस्तपैकी छान नाश्ता केलाय, घरगुती नाश्ता केलेला आहे। चहा कॉफी घेऊन झालेली आहे आणि पोट सुद्धा खूप भरलेलं आहे। सो आता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती। आम्ही जवळच्याच बीचवर चाललेलो आहोत आणि त्या बीचचं नाव आहे, हर्षित कुठे चाललोय आपण? किहीम बीच। तर आम्ही आता चाललेलो आहोत किहीम बीचला, कारण हर्षितला काल जसं तुम्हाला मी दाखवलं की वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी आम्ही खूप उशिरा पोहोचलेलो होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वॉटर स्पोर्ट्स करू शकलेलो नाही। थंडी एवढी आहे की मला हलकीशी सर्दी झाली, घसा थोडासा बसलेला आहे, कारण रात्री थोडंसं कोल्ड्रिंक पियालेलो आहोत त्याच्यामुळे। असो, मला हे असे नॉर्मली थंड पिलं की लगेच त्रास होतो, कारण आता थंडी चालू झालेली आहे। तर आता आम्ही वॉटर स्पोर्ट्स करायला चाललोय, कारण काल काहीच वॉटर स्पोर्ट्स करायला मिळालेले नाहीयेत। तर आता आम्ही चाललेलो आहोत वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी। मी काही वॉटर स्पोर्ट्स करत नाही, पण हर्षित मात्र वॉटर स्पोर्ट्स करणार आहे। तर मी तुम्हाला असं दाखवते की आम्ही आता काय काय मजा करणार आहोत। तर चला चेंज करते आणि निघतो आम्ही आता बीचवर जाण्यासाठी। तर आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्ही आता चाललोय बीचवरती। सो आम्ही आता बीचवरती कोणते कोणते वॉटर स्पोर्ट्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर खूप सारी मजा करणार आहोत। चला तर तुम्हाला पण दाखवते हर्षित कोणते वॉटर स्पोर्ट्स करणार आहे ते। आता आम्ही पोचलेलो आहोत किहीम बीचला। बाय द वे येताना आम्ही गाडीने आलो, कारण जर समजा इथून अजून कुठे जायचं असेल तर मग परत प्रॉब्लेम नको व्हायला, कारण आम्ही जिथे राहतोय तिकडनं एक 3 मिनिटाच्या अंतरावरतीच हाच बीच आहे। तो आता आम्ही पोचलोय बीचवरती, तुम्हाला दाखवते किती छान वाटतंय ते। म्हणजे मुंबईत राहून सुद्धा बीचची मजा एवढी काही घ्यायला मिळत नाही, सुद्धा जुहू चौपाटीवरती एवढं काही जाणं होत नाही, परंतु असं दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर बीच म्हटलं की इतकी मजा येते ना। इथे बरीच सारी लहान मुलं किल्ले बनवतायत रेतीमध्ये। मला आठवतं आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा सुद्धा असं किल्ले वगैरे बनवणं हे काम आम्ही खूप करायचो। हर्षित सुद्धा आम्ही जेव्हा गोव्याला जायचो ना तेव्हा किल्ले वगैरे बनवायचा खूप सारे, आणि त्याचं असं असायचं की किल्ले नेहमी तो पाण्याच्या ठिकाणी बनवायचा, म्हणजे असं बाजूला वगैरे नाही, ज्या ठिकाणी समुद्राच्या लाटा यायच्या ना तिथे तो किल्ले बनवायचा। आणि मग समुद्राची लाट आली की त्याचा पूर्ण जो बनवलेला किल्ला असायचा ना पूर्ण डिस्ट्रॉय व्हायचा। मग तो त्या समुद्राच्या लाटाबरोबर भांडायचा की अरे काय माझा किल्ला गेला ना वगैरे वगैरे, त्याचं असायचं। खूप क्यूट वाटायचं तेव्हा। आता तो मोठा झालाय, सो आता वॉटर स्पोर्ट्स आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याला जास्त आवडतात। मला असं कधी कधी वाटतं मी हर्षितचं लहानपण खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली त्याच्यावर लहानपणी, परंतु आता जसं जसा मोठा होतोय तसं तसं त्याच्या प्रत्येक आवडीनिवडी गोष्टी ह्या बदलत चालल्या आहेत। सो ठीक आहे, त्याच्या बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये मला फरक जाणवतो आता, कारण जसं जसं वय होतं, मॅच्युरिटी येते, तसं तसं माणसामध्ये हा बदल हा घडत असतो। सो आता त्याला वॉटर स्पोर्ट्सला जायचं आणि आम्ही आता तिथेच चाललोय। खूप काही गर्दी नाही आहे किहीम बीचला। मागच्या टायमाला आम्ही जेव्हा नागाव बीचला गेलेलो तेव्हा खूप गर्दी होती, परंतु आत्ता घड्याळात वाजले आहेत 11 आणि आता एवढी काही गर्दी नाही आहे। सो आता त्याला जे वॉटर स्पोर्ट्स करायचे ते आता त्याला करून देतोय आम्ही।
बसले, क्रिकेट खेळतायत. ती लहान मुलं तर पाण्यामध्ये एवढं आहे ना. हर्षी तू जाणार असेल तर जा तिकडे. तू जाणार आहेस का? तू जाणार आहेस का पाण्यात खेळायला? चल आम्ही येतो ना. तू काय खेळणार आहेस ते सांग फक्त. स्पीड बोटमध्ये ते बसणार आहेस आणि ठीक आहे चालेल. स्पीड बोटमध्ये जाऊया. चल. नाही गेला तरी जॅकेट दाखव फक्त गेलेलो म्हणून. क्लीन आहे समुद्र आणि रश पण एवढी नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या मते तरी अलिबाग आणि नागावच्या समुद्रापेक्षा हा समुद्र म्हणजे स्वच्छ पण आहे आणि खूप काही रश नसल्यामुळे ना ह्या इथे बीचवरती यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आता हर्षीसुद्धा जाईल राईड करायला. आता इथे प्रत्येक राईडचे कॉस्टिंग हे वेगवेगळे आहे, परंतु जर बनाना राईड त्याच्यानंतर अजून 2 राईड आहेत म्हणजे स्पीड बोट वगैरे आणि त्याच्यानंतर अशा 3 राईड जर समजा घेतल्यात म्हणजे त्याचं असं कॉस्टिंग 850 रुपये होतं. परंतु जर तुम्ही 3 राईड एकत्र घेतल्यात, 3 राईड केल्या तर तुम्हाला 700 रुपये पेड करावे लागतील. आम्ही त्यांना थोडं सांगितलं की तुम्ही थोडे कमी करा, परंतु त्यांनी आम्हाला अशा प्रकारे डिस्काउंट दिलं आहे. ठीक आहे, आता त्यांचा टाईम आहे कमवायचा. आता हर्षित जातो आहे. आता तुम्हाला दाखवते हर्षित आता कोणत्या कोणत्या राईड करतो आहे ते. मजा काय केली? काय ना सगळे हे चांगले वाटले. मजा कशा झाली सर्वात जास्त? बंपर म्हणजे आत्ताचा जो केलं तो. अच्छा, पडलाच नाही मध्ये आत ना? मला काय माहिती, थोडीशी पाण्याचं मला फोबिया आहे म्हणून, नाहीतर मी काय हे केलं असतं. नाही गो, चालायला पण बरं वाटतं बीचवरती, मजा येते. आता आपण काय करूया माहिती आहे, आता आपण मस्तपैकी जाऊन नारळ पाणी पिऊया. गार असं.
बरं ओके. तो आता काय करणार आहे? स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे राईट? ओके. तुला नारळ पाणी नाही प्यायचं, तुला दुसरं काय हळू तुला नारळ पाणी नसेल प्यायचं, तुला दुसरं काय खायचं असेल कांदा भजी खा किंवा दुसरं काय असेल तर खा ना. प्यायला पाहिजे ठीक आहे पी, तुला काय प्यायचं असेल आहे ना. पण मजा आली किहिम बीचला. वॉटर स्पोर्ट्स आहेत भरपूर, पण मी स्वतः काय करत नसल्यामुळे काय चालून जाईल. आता आम्ही आलेलो आहोत या ताईंकडे नारळ पाणी पिण्यासाठी. अशी आहे तुला अजून एक त्याला खोबरे झाड असल्यामुळे ना पाणी कमी झालं. पाहिजे तुला? मला नको, तुला पाहिजे की पाणी दोन दे. ए थांब थांब माझा हात तू प्यायला ते पाणी प्यायले त्यात खोबरं आहे हे पडून आणि त्याला पण शांत बरं वाटतं ना. पण एवढी तहान लागली की तो सेकंड टाइम त्याने पुन्हा नारळ पाणी घेतलंय आणि त्याच्याबरोबर तिचे कामं काय चालली ती बघा. त्याला काय म्हणतात रे? खोदायचं काम. खोदायचं काम? काय खोदून सापडणार आहे तुला त्याच्यात? डायमंड. इथे असंच इथे सगळ्यांना डायमंड मिळालं तर सगळीच जण येतील इथे डायमंडला. कशी दिली कैऱ्यांची प्लेट? ठीक आहे ठीक हे काय खारातला आवळा आहे का तो? अच्छा खाऊ ये ना काय खायला एक मिनिट कच्ची आहे कैरी असं तयार पण आहे, पिवळसर पण आहे, पूर्ण असं हिरवं हिरवं अगदी. हे ना खा ना. तर आम्ही आत्ताच बीचवरनं रूमवरती आलोय आणि जेवणाला सुरुवात केली. हे आहेत पापलेट, मस्त अशी पापलेट. त्यानंतर हे आहे प्रॉन्स फ्राय, ही आहे हर्षितची डिश. हे आहे पनीर टिक्का, डाळ, खूप सारे व्हेज सारे पदार्थ आहेत आज त्यांनी दिलेले, कारण आम्हीच त्यांना सांगितलेलं. हे पापलेट आणि हे प्रॉन्स आहेत. हर्षित तर अगदी मस्त झकास जेवण आहे असं म्हणतोय. आणि ही आहे पू, ती प्युअर व्हेज जेवते आहे. आणि त्याने आम्हाला भरलं वांग दिलेलं आहे, दही आहे. सो पूर्ण सांगते तुम्हाला की त्यांनी आम्हाला काय काय दिलंय. हे आहेत अळू वड्या मस्त अशा. ही आहे मिलिंदची प्लेट. त्यानंतर ही आहे माझी प्लेट, पूर्ण भरलेली प्लेट आहे माझी. सो तुम्हाला मी सांगते त्यांनी काय काय दिले आहे. अळूचं फतफतं, त्यानंतर ही आहे डाळ, त्याच्यानंतर हा आहे पनीरचा टिक्का, हे आहे पापलेट फ्राय, प्रॉन्स फ्राय, हर्षितची डिश. हर्षितने व्हेज नॉनव्हेज दोन्ही घेतलेलं आहे. त्यानंतर त्याने आम्हाला दिलेले आहेत इथे चपात्या, कोशिंबीर, त्यानंतर हे आहे दही. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरलं वांग, खूप यम असं भरलं वांग आहे. आणि ह्या अळूवड्या खूप क्रिस्पी आहेत आणि टेस्टला पण खूप छान आहेत. आणि हे आहे माझं ताट. सो माझ्या ताटात तुम्ही बघू शकता खूप सारे पदार्थ आहेत. आणि हा आहे पापड, हा यांचा घरगुती पापड आहे. सो मी आणि आम्ही सगळीच जण आता मस्तपैकी जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते आणि सगळ्या गोष्टी बाकी पुढे आम्ही आता काय करणार आहोत ते पण सांग. तर आता आमचं सर्वांचं भरपूर सारं जेवण जेवून झालेलं आहे. आणि ॲज युज्युअल जेवण झाल्यानंतर नॅप घेणं तेवढंच गरजेचं आहे. सो आता थोड्या वेळानंतर मी नॅप घ्यायला जाणार आहे.
आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघणार आहोत ठाण्याच्या दिशेने. सो आता मी बघितलं की केवढे सारे आयटम आज आम्ही जेवणात म्हणजे त्यांनी आम्हाला जेवणासाठी दिलेले होते. खूप सारे पदार्थ होते जेवायला. अळूचं फतफतं होतं, अळू वड्या होत्या, सोलकढी, भात, थोडंसं चिकनसुद्धा नंतर हर्षितने मागवलेलं होतं. त्यानंतर प्रॉन्स फ्राय, पापलेट फ्राय, बापरे खूप सारे आयटम होते. आणि ह्यांच्याकडे जसं मी तुम्हाला काल सांगितलं की ह्यांच्याकडे पापडसुद्धा असतात. परंतु आत्ता आम्ही त्यांना विचारलं की पापड आहेत का, तर आम्ही एखाद दुसरं पापडाचं पाकिट आणि जी लोणची आहे जी त्यांची घरगुती लोणची आहे तसं आम्ही थोडंसं म्हणजे गोड लोणचं, मिरचीचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं अशी जी 3 प्रकारची जी लोणची आहे ती मी आता यांना मी सांगितलं की मला थोडीशी लोणची द्या म्हणून. तर तीसुद्धा लोणची मी इकडनं त्यांच्याकडनं घेऊन जाणार आहे. सो तर जेवल्या झोपायचं नसतं म्हणतात. सो तर थोडा वेळ इथेच झुल्यामध्ये जरा बसते आणि त्यानंतर नॅपसाठी जाईल. कारण जो पक्ष्यांच्या समोर चिवचिवाट आहे ना खूप छान वाटतं आहे. असे आपल्याला आवाज, अशी शांतता नाही मिळत. आता जेवण भरपेट झालेलं आहे. तो आता मला पुन्हा घरी जायचं आहे. पुन्हाच ते रुटीन चालू. थोड्या वेळ आता झोपते आणि त्यानंतर उठतो आणि मग फ्रेश होऊन निघतो आम्ही घरच्या दिशेने रुटीनसाठी.